या मैदानावर आमच्या सर्व गावकऱ्यांनी बघितलेलं आहे। आज पुन्हा एकदा त्यांचं दर्शन या मैदानामध्ये घडलेलं आहे आमच्या गावकऱ्यांसाठी। आणखीन एक वैशिष्ट्यामध्ये वडील आणि मुलगा ही जोडी येते। त्या दरम्यान पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतात निलेश दादा मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला डीप स्क्वेअर लेगमध्ये। एक धावेचं योगदान इथे मिळालं। घरामध्येच क्रिकेट आहे, घरामध्ये जेव्हा क्रिकेट असतं तेव्हा हरकत नसतं। ओम म्हात्रेला देखील त्याने क्रिकेटचे धडे दिले आणि आज आपण पाहतात की त्यांचं वडिलांचं नाव देखील तो मुलगा मोठा करण्याचा प्रयत्न करतो। हे खरं तर म्हात्रे कुटुंबाचं फार मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळालं। तर पहिले षटक घेऊन गोलंदाज यावी प्रतीक पाटील गोलंदाज आहे। पहिला चेंडूवर निलेशदादा म्हात्रे यांनी ऑनसाईडला चेंडूला एक धावेचं योगदान दिलं। वळू आपण मैदानाकडे पुन्हा एकदा। ओम म्हात्रे खेळणारी तयार आहे। पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावी मात्र बचावतरूपाने चेंडूला खेळून काढले। आपण पाहता चेंडू जातोय तर गली आणि शॉर्ट पॉईंटच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तो पण आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळालं। 2 चेंडू आणि 2 धावा। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर निलेशदादा म्हात्रे आणि ओम म्हात्रे यांनी षटकारांनी खातं उघडलं होतं। इथे मात्र या सामन्यामध्ये एकेरी धावेनी खातं उघडले। दरम्यान स्वैरचा इशारा येतोय आणि या ठिकाणी उजव्याष्टीच्या बाहेर चेंडू स्वैर इथे एक आणखीन एक धावेचे योगदान। धावफलकात वाढ होईल ती 3 धावा। निलेशदादा म्हात्रे अनेक वर्ष क्रिकेटमध्ये ज्याने खूप मोठं योगदान दिलं। एका निश्चित मोठ्या स्पर्धांचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या गावच्या परिसरात पाहायला मिळतं। दरम्यान यावेळी मात्र सरळ जात पुढे जात खेळण्याचा प्रयत्न केला। इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बिडाफला क्षेत्ररक्षक चेंडू होते तो पण एक धावेचं आणखीन एक योगदान दिलं। सावध पवित्र तुम्हाला पाहायला मिळते। मागच्या सामन्यामध्ये जे षटक होतं शेवटचं षटक मात्र थोडंसं घातक ठरलं होतं। 5 षटकार मारले गेले होते, ती चूक या ठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न मोठा गाव संघ करेल। धन्यवाद। कमेंट्री बॉक्स सन्माननीय चंद्रकांत दिवेकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मोस्ट वेलकम। दरम्यान स्वैरचा इशारा पुन्हा एकदा इथे पाहायला मिळाला। एक धावेने पुढे सरजदे बचाव पवित्रा जो ज्याला म्हटला होता तो इथे मात्र करतमाळ मोठा गाव संघाने निश्चितच या महत्त्वाच्या सामन्यात पाहायला मिळते। बचेंगे तो और भी लढेंगे सर सलामत पगडी 50 असं ज्याला म्हटलं होतं। या ठिकाणी मात्र पुन्हा पहा डावेष्टीच्या बाहेर चेंडू स्वैरचा आणखीन एक इशारा येतोय। गोलंदाजीचा विचार जर आपण या ठिकाणी केला टेंभवली संघाची गोलंदाजी थोडीशी पहिले षटक जर आपण पाहिलं तर गोलंदाज यावी प्रतीक पाटील थोडासा महागडा गोलंदाज ठरतोय कारण त्याने आत्तापर्यंत तब्बल 3 चेंडू स्वैर फेकले म्हणजे 9 चेंडूचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल। निलेश दादा ओमला काहीतरी समजावतात, कानमंत्र दिले कारण वय आणि अनुभव याचं खूप मोठं जवळचं समजा क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं। वळी आपण मैदानाकडे यावी या चेंडूला फनपुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला। कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तो पण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि इथे यशस्वी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बाप लेखामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 धावा सहजगत्या धावफलकावर। एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत करणं याला क्रिकेट असं म्हणतात। या मुख्य व्यासपीठावर भावाले गावची ओळख सन्माननीय यशवंतजी केणी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर। तसेच लाल बहादूर मॅनेजर योगी सदन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। मोस्ट वेलकम। दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहतात ओमचा प्रयत्न फसला, यांनी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला, पुलचा फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूवर आला, क्षेत्ररक्षक या ठिकाणी होता परेश गोरटकर याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा पहिला धक्का या ठिकाणी आपण पाहतात करत मोठा गाव संघाला बसतोय। या ठिकाणी मात्र फलंदाज मैदानातून परतला ज्याने ओम म्हात्रेने 3 धावांचं योगदान इथे दिलं। सफलता इथे मिळाली। पहिले षटक मार्गस्थ या ठिकाणी मैदानामध्ये असताना धावफलकावर धावा आत्तापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावर आल्या 8 धावा आणि 8 या धावसंख्येवर पहिला फलंदाज गमावला। नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल अनिकेत म्हात्रे, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज। याबद्दल मी नेहमी म्हणत असतो की तिसऱ्या क्रमांक जो फलंदाज येतो एक निश्चितच भरोसेमंद फलंदाज ज्याला म्हणतात कारण खूप मोठी जबाबदारी त्याच्यावर असते कारण त्याला डाव सावरायचा असतो आणि तो डाव सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी हा फलंदाज या ठिकाणी मागच्या सामन्याचा सामनावीर म्हणून हे पारितोषिक असणारा खेळाडू आहे। यावेळी मात्र आपण पाहता पंचांकडे अपील आणि ते पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज पायाची दुसरा धक्का बसला मोठा गाव संघाला आणि आल्या पावली या ठिकाणी आपण पाहता 0 धावसंख्येवर मैदानातून परतला।
या ठिकाणी मोठा गाव संघाचा हा एक धीरोदत्त फलंदाज जे तिसऱ्या क्रमांकाला आला होता मैदानातून 0 धावसंख्येवर आणि 8 या धावसंख्येवर 2 फलंदाज मैदानातून गमावले. षटक जर आपण पाहिलं तर 9 चेंडूचं षटक तुम्हाला पाहायला मिळतं, परंतु निश्चित यशस्वी षटक मानता येईल टेंबोली या संघासाठी, कारण या गोलंदाजांनी 8 धावा खर्च केल्या, 2 फलंदाज परतवले, म्हणजे 9 चेंडूमध्ये फक्त 8च धावा दिल्या प्रतीक पाटीलने आणि एक चांगले षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. मगाशी आपण पाहिलं तर आमचे सुनीलजी शेळके सर यांनी नेहमीच सांगत होते की म्हणाले, त्यांनी बरीचशी अध्यात्मक माहिती देखील तुमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला. दातृत्व म्हणजे काय असतं हे त्यांनी सांगितलं होतं. विंदा करंदीकर यांच्या शब्दामध्ये जर सांगायचं तर देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच राहावे, देणाऱ्याने इतके द्यावे की एक दिवस त्या देणाऱ्याच्या हातच घ्यावे असं म्हणतात. देणारा हा दाता. तसेच सन्माननीय माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. जयदुर्गा टीम संघाचे माजी खेळाडू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. किरण पाटील 22 धावांचं योगदान देणारा फलंदाज या ठिकाणी आहे, येतोय. तर देणारा हा दाता आहे, त्यामुळे त्याचे हात नेहमीच वर असतात. देणारे त्याचे काहीच बिघडत नाही, उलट त्याच्या धनसंपत्तीमध्ये अधिकच वाढ होत राहते. पण तो घेणाऱ्याने देखील मिळालेल्या दानाचा सदुपयोग करणे आवश्यक असतं. दरम्यान वळी या मैदानाकडे यावी, हा चेंडू उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, झेल मात्र इथे सुटतोय आणि अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहतात मोनिश हा क्षेत्ररक्षक या ठिकाणी येईपर्यंत मात्र 2 धावात सहजगत्या धावफलक मिळालं. नक्कीच सध्या मोठा गाव मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. हरदेश खारुक उंबाडे आणि समीर भोईर मोठा गाव यांच्याकडून मोठा गाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या शुभेच्छा तुमच्या ज्या आहेत मोठा गाव संघाला पोचवलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 10 धावा धावफलकावर जीवदान मिळालं असं म्हणता येईल आणि या ठिकाणी जीवदानचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय. निलेशदादा मात्र चेंडूला या ठिकाणी फेकून दिला, चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगमध्ये, येतो एक दणदणीत आणि खणखणीत अर्थात षटकार 6 धावांसाठी 16 धावा धावफलकावर. हे खरं योगदान इथे पाहायला मिळेल. मिळाल्या जीवदानाचा फायदा या ठिकाणी उचलला पाहिजे. रोहित शर्माची नेहमी वारंवार मी तुम्हाला आठवण करून देतो, विराट कोहलींची देखील आठवण या ठिकाणी करून देतो. हे योगदान आहे. तर आंघोळ केल्याने शरीराची स्वच्छता होते, पूजाविधीने मनाची शुद्धता होते, तर आपल्यातील धनसंपत्तीमधील काही धन इतरांना दिल्यामुळे आपल्या धनसंपत्तीत वाढ होते असं म्हणतात आणि तेच योगदान आपल्याला आपल्या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाले. हेच मी सांगण्याचा प्रयत्न करेन. अतिशय चांगलं योगदान त्यांनी दिले हे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेंबोली टीम संघाला आमचे मित्र तुषार धामणे अर्थातच काटेई गावचे आहेत, भिवंडी काटेई गाव, त्यांनी देखील टेंबोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलबी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. तर निलेशदादा म्हात्रे यांची वैयक्तिक धावसंख्या एक षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 10 या धावफलकावर आणि एकूण धावफलकात वाढ होईल. धावफलकात धावा त्या 16. जीवदान आणि जीवदानाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न निलेशदादा म्हात्रे यांनी केला, कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता, फ्रंटफुटचा चेंडूला सरळ डीप स्क्वेअर लेगमध्ये त्यांनी भिरकावून दिलं. हे योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज हे दुसरे षटक घेऊन वेदांत पाटील 2 चेंडूमध्ये त्यांनी आत्तापर्यंत 8 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी गोलसाठी सज्ज होत आहे, उजव्या हाताने डाव्या हाताने, आणि ह्यावेळी मात्र पहा उजव्या हाताने फलंदाजी केली. इथे मात्र आपण पाहतात यावेळी मात्र मोनिश क्षेत्ररक्षक होता, वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल त्यांनी घेतला आणि मात्र निलेशदादा म्हात्रे यांना माघारी परतावं लागलं. ही ओळख होती निलेशदादा म्हात्रेंची, कारण काही क्षणात ते तास बदलायचे, म्हणजे डावकरी फलंदाज उजव्या हाताने करतात, त्यामुळे गोलंदाजाकडे प्रश्न पडायचा की आपण नेमकी कशी गोलंदाजी करते. आता मात्र ते थोडेसे यशस्वी ठरले, पण 10 धावांचे योगदान देऊन मैदानातून परतले. 10 धावा धावफलक या ठिकाणी पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. 4 षटकांचा सामना आहे. उपउपांत्य फेरीचा मध्ये कोणता संघ प्रवेश करेल आणि ज्यांना GTCचे प्रोप्रायटर ज्ञानाने संबंधलं जातं ते अर्थातच एक आणखीन एक चांगले फलंदाज अर्थातच मोठा गाव संघाकडून धावफलकावर यावेळी पाहायला मिळतात. तर यावेळी मात्र जल्पेश भोईर ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला होता, ज्याने मागच्या सामन्यामध्ये जल्पेश भोईर यांनी तब्बल
17चं योगदान दिलं होतं, ज्याने 2 षटकार मारले होते. या ठिकाणी आपण पाडावर काय होईल, परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर टेंबोली संघाची गोलंदाजी देखील आता मात्र चांगली भरत चाललेला पाहायला मिळतं. वळी आपण माझ्याकडे डावखरा गोलंदाज आहे पंचांच्या उजवीकडून. दरम्यान चांगला टेंगू चांगले टप्पा इथे पाहायला मिळालं. तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी कोण आहे त्यापेक्षा तुम्ही कसं खेळ खेळता याला खरं तर क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं. कधी कधी आपण या ठिकाणी पाहतो की सचिन तेंडुलकर समोर खेळतोय मग आपण कशी गोलंदाजी केली, असं काही होत नाही आहे. तुम्ही दादा गोलंदाज आहात, याच पद्धतीने खरं तर गोलंदाजी करायला पाहिजे. ह्या क्रिकेटचं मूलतंत्र तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पांढरा क्षेत्रेशाच्या इथून मात्र आपण पाहता चेंडू जाईल वाडी श्रीलंका चेंडूमध्ये सीमापार 4 धावांचं योगदान पुन्हा एकदा इथे मिळालं आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकेल. एकूण धावफलकात वाढ होईल ती 20च्या घरामध्ये. 20 धावा चौकाराने आपलं खातं उघडलं. येस किती चेंडू बाकी आहेत? 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी आहे. 20 धावा या ठिकाणी आपण पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे वेदांत पाटील, युवा गोलंदाज आहे. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. पूर्णपणे या ठिकाणी पाहिलं तर फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 इथे सांगता होते. 10 धावांची सरासरीने ही धावसंख्या मोठ्या धावसंख्येने आतापर्यंत धावपक नोंदवली. मात्र त्यासाठी मात्र 3 फलंदाजांना माघारी परतावं लागलं. या षटकाचा आपण विचार केला तर वेदांत पाटील यांनी तब्बल 12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटील यांनी 8 धावा खर्चून 2 विकेट प्राप्त केले आणि वेदांत पाटील यांनी महत्त्वाचा विकेट प्राप्त केलं. तर 12 धावात 1 फलंदाजाला माघारी परतवलं होतं. तर खरं तर यश म्हणजे देखील काय असतं तर 1988च्या 10वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात सचिनजी रमेश तेंडुलकर नापास झाले. आज 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा याला पाहायला म्हणतात. याला म्हणतात यश. 34,357 धावा, 100 शतके, 164 अर्धशतके, 49 ODIमधली अर्थात ती शतकं तुम्हाला पाहायला मिळते. 51 टेस्टमधली शतकं. हे खरं योगदान आणि यालाच म्हणतात यश. वळी आपण मैदानाकडे नवीन षटक गोलंदाज मोनिश पाटील. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर इथे आपण पाहणार आहोत. अर्थातच स्वर्गीय श्यामनाईक गॅलरीच्या एंडकडून गोलसाठी सज्ज होतील. 20 धावा आतापर्यंत धावफलक आल्यात. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने ती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आपण पाहत आहे. या दरम्यान डावखुरी गोलंदाजी आहे. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पंचांकडे अपील. मात्र त्या दरम्यान 1 धाव आता मात्र लेगबाईच्या माध्यमातून तिथे मिळाली. 1 धाव संख्याला. धावफलकात बदल होईल. 21. समोर मात्र फलंदाज आता खेळणारी तयार असेल जल्पेश भोईर. एक मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रामधलं. यावी गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहतात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण चेंडूर येतोय. तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्रक्षण पंचांकडे दाद माग घेतले आणि तिसऱ्या पंचांनी पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आपण तिसऱ्या पंचांकडे दाद इथे मागितले गेले की फलंदाज धावचित आहे किंवा नाही. आणि तिसरे पंच या ठिकाणी पाहतील फलंदाज सुरक्षित आहे की धावचित, याचं उत्तर आपल्याला काही क्षणात इथे मिळेल. एक चांगलं क्रिकेट आपण खेळलं जात दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला टेंभवली संघ, दुसऱ्या बाजूला करतमाळ मोठागाव संघ. तारेवरची कसरत आहे, महत्त्वाचा सामना आहे. तिसरे पंच या ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून पाहतायत नेमकं काय घडलंय. फलंदाज सुरक्षित आहे की धावचित, याचं उत्तर काही क्षणात आपल्याकडे मिळेल. आणि निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोचेल. कारण थोडंसं निश्चितच गहन प्रश्न ज्याला म्हटला होता अशा वेळेला पंचांसमोर येतं आणि त्याचं उत्तर ते शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. थोडासा वेळ घेतात पंच, कारण कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची ते खबरदारी या ठिकाणी घेतात. हे योगदान आहे आमच्या सर्व पंचांचं, ज्याने गेले 3 रात्रीमध्ये खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. सुपर से ऊपर लाइट टेलीकास्ट
चारही अँगलने चेक केलं जात आहे, कारण की पहिल्या अँगलमध्ये बेल्स ऑफ झाल्यात की ते पाहणं फार महत्त्वाचं होतं आणि दुसऱ्या अँगलमध्ये बॅट्स सर्वप्रथम क्रीज पॉकेटमध्ये पोचले की नाही हे फार महत्त्वाचं आहे, ते देखील पंच बघतायत. ॲक्शन रिप्ले स्लो मोशनमध्ये इथे दाखवला जात आहे प्रिन्स मूव्हीज यांच्या वाहिनीवर. हा निर्णय जो आहे काही क्षणातच तुमच्यापर्यंत पोहोचेल. जबरदस्त टेक्निकल टीम प्रिन्स मूव्हीज यांचा कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे. दोन 2011 ते 2025 असं प्रिन्स मूव्हीजचा निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर योगदान त्याने या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला दिले हे योगदान आहे. कारण जसं मी मागाशी उल्लेख केलं होतं की अगदी सुरतपासून गोवा महाराष्ट्राच्या अनेक क्रिकेट स्पर्धा म्हणजे अर्थात लाईव्ह प्रक्षेपण जे म्हणतात थेट प्रक्षेपण करण्याची कामगिरी या ठिकाणी केले. पहा पंच किती वेळ या ठिकाणी घेतात, कारण मी मगाशीच म्हणालो की तटस्थ पंच आहेत, कोणत्याही संघावर कोणत्याही फलंदाजावर क्षेत्ररक्षकावर अन्याय होणार नाही याची ते खबरी घेतात. हे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि नाबाद म्हणून फलंदाज या ठिकाणी अर्थात ते निर्णय या ठिकाणी घेतोय. जाऊया आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा नाबाद म्हणून या ठिकाणी घोषित करण्याला फलंदाजानं नाव शकला होता जल्पेश भोईर. दरम्यान समोर मात्र फलंदाज आहे तो किरण पाटील. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. यावी लोअर फुटवर चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, 2 क्षेत्राच्या मधून चेंडूला सीमाप्रत पाठवला आणि पंचांकडे अर्थातच बॅटिंग अर्थात बॅट्समनच्या माध्यमातून अर्थात पुन्हा एकदा पंचांना विनंती करण्यात आली की या ठिकाणी हा नो बॉल आहे की नाही ते पाहायचं, उंची पाहिली जाईल. तिसऱ्या पंचानं पुन्हा तिसऱ्या पंचानं या ठिकाणी बोलवलं जातं आहे. आत्तापर्यंत 4 धावांचं आणखीन एक योगदान इथे वाढेल. फेअर डिलिव्हरी आहे, 4 धावांचे योगदान इथे मिळेल आणि संघाची धावसंख्या धावपलकार पुन्हा एकदा पुढे सरकेल. करतमाळ मोठागाव संघाची धावसंख्या धावपलकार येऊन पोहोचते ती 26 या धावपलकावर. 4 खातं उघडले किरण पाटीलनी. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मागच्या सामन्यात तब्बल 22ची खेळी केली होती या खेळाडूंनी, परंतु या दरम्यान हा स्वैरचा इशारा, आणखीन एक धावपलकार वाढ होईल. थोडंसं बऱ्याच वेळा गोलंदाजावर देखील मानसिक दडपण या ठिकाणी यायला मिळतं, कारण चौकार षटकार मारल्यानंतर दडपण ते वाढतं आणि दडपण थोडंसं वाढलेलं इथे पाहायला मिळतं. गोलंदाज मुनीश पाटील यावी हलकंसं चेंज ऑफ पेस केला होता, या ठिकाणी मात्र दिशा दिले. इथे पाहतात वाडिश लॉंग क्षेत्रामध्ये द्विधामनीचे दोन्ही फलंदाज होते, फक्त एकच धावीचं योगदान इथे धावपलकावर मिळेल. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे मैदानामध्ये. 28 धावा आत्तापर्यंत धावपलकार आल्यात. या षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी. 28 धावा धावपलकार आल्यात. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मध्ये पंचांचा 9 बॉलचा इशारा, त्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट म्हणलं की अर्थातच सहज पुढे जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो, पण गोलंदाज देखील चमत्कार दाखवू शकतात. असं म्हणतात की आपल्या पत्नीला घेऊन आपण शॉपिंगमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की एका साडीवर दुसरी साडी फ्री, किंवा एका पंजाबी ड्रेसवर किंवा एका जीन्सच्या पॅन्टवर अर्थातच तो ड्रेस फ्री. तो काय मजा असते, तो दिवस तुमचा किती मजेत जातो. तेच आता या ठिकाणी ते अर्थात पाहायला मिळतं फ्री हिटवर, कारण फलंदाजाला ती सुवर्ण संधी असते खेळण्यासाठी. यावी चेंडूला खोदून काढलाय, ऑन साईडला लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, विशेष फायदा उचलू शकत नाही. तोपर्यंत 1 धावीचं आणखी एक योगदान इथे मिळेल. 1 धाव संघाला मिळाली. संघाची धावसंख्या 1 निपद पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावपलकार धावा येतात त्या 30. अंतिम चेंडू असेल या षटकातला. त्रिफळा या ठिकाणी मात्र उद्ध्वस्त झाला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू बरोबर आला नाही आणि दांडी गोल झाली आणि अशा प्रकारे फलंदाज या ठिकाणी बाद होऊन परतेल. चौथा फलंदाज बाद होऊन परतेल किरण पाटील. याची खेळी समाप्त झाली नाही. 4-5 धावांचं योगदान इथे दिलं आणि एकूण जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3ची सांगता झाली. प्रत्येक 10च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर या ठिकाणी करतमाळ मोठागाव संघाने धावपलकार नोंदवले. 30 धावा धावपलकावर. गोलंदाजीचा पृथ्वीकर आपण पाहूया. या ठिकाणी मोनिश पाटील गोलंदाज होता, त्याने
खरं तर सोयीचा मारा देखील केला, नो बॉल देखील या ठिकाणी फेकले, परंतु या षटकात त्यांनी एकूण धावा खर्च केल्या, ज्याच्यामध्ये तब्बल आमचे गुणलेखक दर्शवतील 9 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक आपण इथे पाहणार आहोत. मात्र आत्मविश्वासाने त्यांनी गोलंदाजी केली ती फलंदाजांना. आत्मविश्वास म्हणजे तरी काय, तर 2007 साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होता. ब्रॉडहॉगने सचिन तेंडुलकरचा त्रिफळा उडवला. ब्रॉडर आनंदाने नाचू लागला. सामना संपल्यावर त्यांनी सचिनकडे गेला आणि म्हणाला की मला स्वाक्षरी म्हणजे सही पाहिजे. सचिन तेंडुलकर यांनी तर सही तर केलीच नाही बॅटवर, उलट त्यांनी सांगितलं की हे परत कधीच घडणार नाही. आणि त्यानंतर सचिनजी आणि हॉग यांच्यामध्ये 13 वेळा सामना झाला आणि 13 वेळामध्ये हॉगला तेंडुलकरची विकेट कधीच घेता आले नाही. याला म्हणतात खरा आत्मविश्वास आणि तो या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वळूया शेवटच्या षटकाकडे. यावी हा चेंडूला बॅटचा स्पर्श झाला. एक धाव निश्चित इथे मिळेल. शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. 31 नवीन फलंदाज मेघनाथ म्हात्रे मैदानामध्ये येतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर निश्चितच नवीन फलंदाज मेघनाथ म्हात्रे, दुसरीकडे जल्पेश भोईर ज्याने एक चौकाराच्या माध्यमाने 7 धावांचे योगदान दिले. अतिशय चांगला चेंडू गोलंदाज आपण इथे पाहायला मिळाला. अगदी उजव्या यष्टीच्या वरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि निश्चित निर्देव चेंडू सांगता यश आहे. मी त्याच यशबद्दल मगाशी म्हणालो होतो. सचिन तेंडुलकर आणि ते हॉकचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं. यश म्हणजे काय असतं आणि या ठिकाणी यश नांदुरकर याने आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली 2 चेंडूमध्ये. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये पाहूया किती धावांचं योगदान इथे करतमाळ मोठा गाव संघ टेंभोली या संघाविरुद्ध धावफलकावर नोंदवतोय. पुन्हा एकदा पहा यशची सुंदर गोलंदाजी. त्यांनी फलंदाजाला पूर्णपणे बांधले. नवीन आले फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं. कारण 3 चेंडूमध्ये फक्त त्याने आतापर्यंत 1 धाव पहिल्या चेंडूवर दिली होती, पण त्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकले. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 3 चेंडूमध्ये किती धावांचं योगदान असेल. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी यॉर्कर पद्धतीचा चेंडू. इथे मात्र गोलंदाजाच्या हातात चेंडू आहे. पाहूया फलंदाजी गोलंदाजी शर्यत मात्र इथे गोलंदाजी जिंकली आणि फलंदाज या ठिकाणी मैदानापर्यंत आल्या. पावली या ठिकाणी फलंदाज परततोय. आणखीन एक धक्का बसला करतमाळ मोठा गाव संघाला. चांगली गोलंदाजी येणारे. आता मात्र 2 चेंडू बाकी असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर भोईर. एका बाजूला जल्पेश आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगले योगदान 22ची खेळी होती. या ठिकाणी आपण पाहणार आहोत की 17ची खेळी केली होती. 2 चेंडू बाकी आहेत. यावी चेंडूला खोदून काढला आहे. अर्थातच या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणलं होतं 1 धाव फलंदाजी पूर्ण केली. स्ट्रेट ड्राईव्ह म्हटल्यानंतर सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांचा अतिशय आवडता फटकाच होतो मला पाहायला मिळतो क्रिकेटच्या विश्वामध्ये. कारण मुंबई शहरामध्ये नेहमी मैदानं फार कमी असतात आणि अशावेळी गल्लीमध्ये खेळावं लागतं. समोर मोठ्या उंच बिल्डिंग असतात, तेव्हा समोरच्या बिल्डिंगच्या काचांचा विचार करावा लागतो. काचा फुटल्या तर पैसे भरावे लागतात आणि हेच काम टाळण्यासाठी सुनीलजी गावस्कर आणि त्यानंतर सचिनजी तेंडुलकर यांनी मात्र गल्लीत खेळताना याच गोष्टीचा त्यांनी अर्थातच योगदान दिलं आणि मोठे फटके खुल्या मैदानात मारले. दरम्यान या ठिकाणी आपण पाहता चेंडू गेले बॅकफूट सेटवाल्यामध्ये शतशः चेंडू येईल तोपर्यंत दुसरी धावण्याचे प्रयत्न यशाच्या दिशेने चेंडूची फेकी. पंचांकडे दाद. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली. तर पाहूया इथे तिसऱ्या पंचांना इथे कसरत करावी लागते या सामन्यामध्ये. कारण आत्तापर्यंत आपण पाहिले 4 ते 5 वेळा तिसरे पंच या ठिकाणी आलेत आणि पाहतील या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे किंवा नाही. पण यशचं कौतुक करावले. यशनी खूप चांगली गोलंदाजी केली. यश नांदुरकर ज्याने फलंदाजाला बांधून ठेवले. या शेवटच्या षटकात ना कोणता चौकार आला ना कोणता षटकार आला. ही गोलंदाजी म्हणजे यश म्हणजे यश असतं म्हणजे काय असतं हे त्याने इथे दाखवून दिलं आहे. यश फलंदाज बाद धावचित फलंदाज या ठिकाणी आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होते. करतमाळ मोठा गाव संघाची धावसंख्या धावफलकावर आपण या ठिकाणी पाहू शकता 33-34चं लक्ष इथे ठेवलं गेलं आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये टेंभोली या संघासमोर आणि खरं तर 24 चेंडूवर 34मध्ये धावा आणि चेंडूमध्ये फक्त 10चं अंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
तर यश नांदुरकर याच्या गोळींचं पृथक्करण आपण पाहूया. आमचे गुणलेखक सांगतायत की त्याने टिच्चून मारा केला, 3 धावा फक्त खर्च केल्या आणि अर्थात शेवटच्या चेंडूवर एक फलंदाज 2 फलंदाज जे धावचित देखील झाले, हे योगदान इथे पाहायला मिळालं. तर खेळाचं दुसरं सत्र पाहणार आहोत. 34 लक्ष इथे पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये निसर्गाप्रमाणेच बदल आपण या ठिकाणी करूया. मुरबाडचा अतिशय गोड आवाज सुनील जी शेळके सरांचा आपण पाहणार आहोत, जे काही दिवसातच मालेगावची स्पर्धा देखील इथे संपन्न करणार आहेत. हे योगदान आहे. तर जाऊया पुन्हा एकदा सुनीलजी सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलवत आहोत. मी सन्माननीय पाहुण्यांना नक्कीच विनंती करेन आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हिरामनजी गुलवी साहेब, उपजिल्हा श्रमजी संघटना परीक्षक, आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय यशवंतजी केणे साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचा आहे. भावाले गावचे उद्योजक आणि सर्वांचे प्रेमदायक सन्माननीय यशवंतजी केणे साहेब यांचा हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर इथे केला जात आहे. त्यांना या स्पर्धेची शॉल ओढली जात आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत, जो आम्हाला योगेश गुळवी दादूंच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांत दिवेकर समाजसेवक उपस्थित आहेत. त्यांचं देखील मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण इथे करत आहोत. मी हिरामन गुळवी साहेबांना विनंती करतो की आपणच हा मान सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. त्या उपस्थितीमध्ये पाहुण्यांचं मान सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा हा सन्मान चिन्ह आपण देत आहोत त्यांना. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. त्यानंतर दत्तू दळवी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण इथे करत आहोत. सन्माननीय दत्तू दळवी इथे उपस्थित आहेत. त्यांचा मान सन्मान इथे आपण करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हिरामन गुळवी साहेब आपल्या शुभास्ते हा मान सन्मान इथे पाहुण्यांचं करत आहेत. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. काकांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जाईल. हिरामन गुळवी साहेब यांच्या शुभास्ते हा मान सन्मान इथे करत आहोत. आम्हाला हा सन्मान चिन्ह आमचे सर्वांचे लाडके योगेश दादो यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि तर हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आपण अजून एक स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. लाल बहादूर जे मॅनेजर आहेत योगी सदनचे, त्यांचं देखील मानस सन्मान इथे आपण करणार आहोत. तर मी विनंती करतो या साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण योगी सदनचे मॅनेजर आहेत लाल बहादूर यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करायचा आहे. या स्वागत आणि सन्मानानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये देखील जाणार आहोत, कारण की मॅच टफ पाहायला मिळेल, कारण की सन्मान देखील होणं फार महत्त्वाचं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि तुम्हाला आता घेऊन जातोय सुनील शेळके सरांच्या सोबत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काका म्हात्रे सर, धन्यवाद संदेश पाटील सर. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झालेली. पहिला चेंडू आपण बघतो व्हर्टिकल ब्लेडने समोरच्या दिशेने खेळत आहेत बॅटर. इथे एक धाव मिळते फलंदाजाला. बनवायचे धावा 34. या अगोदर ज्या पद्धतीने 4 षटकांमध्ये जे हनुमान पौगाव संघ फसला होता 32वर, त्याच पद्धतीचं हे सुद्धा ट्रिकी टार्गेट असू शकतं. या पद्धतीची टार्गेट दिसायला जितकी साधी सोपी सरळ दिसतात, मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झाल्यानंतर कधी कधी ती तितकी सोपी नसतात. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड असं म्हणतात. जे जे दिसतं ते सगळं सोनं नसतं. कधी कधी दमछाक होते संघांची या पद्धतीचे टार्गेट चेस डाऊन करत असताना. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण युवराज हे असं आहे की फलंदाज एक वेगळ्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये जात असतो आणि मग एकदा की त्याने तो मोड स्वीकारला की मग खराब चेंडू सुद्धा त्याच्या समोरून जातात. मग तो त्या चेंडूना सुद्धा डिफेन्सच करत असतो. समोरच्या दिशेने फटका ताणलेला आहे. इथे फलंदाज बाद होऊ शकतात आणि हो झालेले आहेत. चांगला झेल टिपला. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न फलंदाज आदित्य भोईरचा इथे फसला आणि टेंबोली संघाला पहिला धक्का बसला. ओमच्या वतीने हा झेल दरम्यान तिकडे टिपला गेलेला आपण बघत आहोत.
हा रंचस जितका सोपा वाटतो तितका सोपा निश्चितच नसणार आहे, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी या अगोदर आपण पाहिलेली आहे. पहिल्या डावामध्ये केली होती गोलंदाज अनिकेत म्हात्रेने. ते त्या सामन्यातील सामनावीर खेळाडू राहिले होते. 2 षटकांमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक फलंदाजाला सुद्धा त्याने बाद केलं होतं. त्यामुळे त्याचं षटक हे अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. अलीकडचं क्रिकेट आपण बघतो की जे गांभीर्याने खेळलं जातं, त्याचबरोबर सूक्ष्म निरीक्षण अलीकडच्या क्रिकेटमध्ये असतं. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते की ज्या पद्धतीची स्थिती आहे, परिस्थिती आहे, त्या पद्धतीने संघ कर्णधार त्यांचे गोलंदाज रोटेट करत असतात. तुमच्यासाठी डावाला सुरुवात देत असताना काही फ्रंटलाईन बॉलर वापरले जातात. मिडल ओव्हरसाठी काही गोलंदाज तुमचे रिझर्व्ड असतात. त्याचबरोबर काही गोलंदाज असे असतात की ज्यांना तुम्ही डावाच्या शेवटी गोलंदाजी देता. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रतीक पाटील दाखल झाले आणि त्याने लगेचच इथे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, हा षटकार मिळवला. भरपूर दिवसापूर्वी चर्चा झाली होती प्रतीक पाटीलची. इंजर्ड होते मात्र पूर्णपणे फिट झालेले आहेत आणि मागच्या 3 स्पर्धेपासून खूप चांगला फॉर्म देखील या खेळाडूचं तुम्हाला इथे पाहायला मिळालेला आहे. आता देखील त्याच्या बॅटनं हा षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना. जबरदस्त कामगिरी करताना आपल्या संघासाठी प्रतीक पाटील. हाताला 7 टाके लागले होते, त्याचबरोबर डोळ्याला सुद्धा इंजुरी झाली होती. त्यातून ते आणखी उभरलेले आहेत असं नाही, परंतु हे क्रिकेटचं वेड आहे जे तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. या अगोदर विस्तृत चर्चा अनेक समालोचकांनी या विषयावर जरूर केली होती. अनेक ठिकाणी त्या रील सुद्धा व्हायरल झाल्या की प्रतीक पाटील हा मोठा खेळाडू आहे ठाणे जिल्ह्यातील, त्याला या पद्धतीने इथे रिस्क घेणं गरजेचं आहे का, याविषयी चर्चा झाली होती. परंतु पाहायचं आहे आता, त्यांनी तो निर्णय घेतलेला जरूर आहे. हा वाईट चेंडू आहे, फलंदाजाच्या बॅट पासून तो दूर राहिला होता, परंतु डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू. इथे अतिरिक्त 1 धाव मिळत असलेले आपण बघतो. एका धावेने धावफलक पुढे गेलं. एकूण 10 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय करिअर सुद्धा काही खेळाडूंची इंजुरीने थांबवलेली आपण पाहिलेली आहेत. आणखी एकदा त्याच दिशेने प्रतीकने रिव्हर्स खेळला की चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचतो. त्याचाच प्रत्यय आणखी एकदा आला. आणखी एक फटका सीमारेषेच्या दर्शनाला निघून गेला आणि हा आणखी एक चौकार आला. चांगली फलंदाजी, 14 धावा धावफलकावर जोडत असताना प्रतीक चांगली फलंदाजी करतोय. अनेक खेळाडूंची निकनेम्स आपल्याला माहीत असतील, टोपण नावं. बाट्या या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर खूप नावं आहेत अशी अनेक खेळाडूंची. विराट कोहलीला चिक्कू असं म्हटलं जातं, सचिन तेंडुलकरला सच्चू असं म्हटलं जायचं, त्याचबरोबर हरभजन सिंगला भज्जी असं म्हटलं जायचं. आणखी खेळाडू होते ज्यांना सोनू असं म्हटलं जायचं. यावेळेचा फटका किती चांगला आहे हे आपण पाहूया. हो, खूप चांगला आहे, कारण क्षेत्ररक्षक आहेत आमच्या मुख्य प्रवेशद्वाराला आणि त्यांना उंच वर बघावं लागतं प्रवेशद्वाराच्या कमानीकडे. याचाच अर्थ त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. हा षटकार. फलंदाज प्रतीक यांची फलंदाजी एन्जॉय करण्यासाठी अनेक प्रेक्षक रात्रीची झोप बाजूला सारत असताना इकडे या मैदानामध्ये आलेले आहेत. त्यांच्या वतीने प्रतीक यांच्या नावाचा जयघोष सुद्धा सुरू आहे. जेरबंद जखमी प्रतीक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अनेक शारीरिक आव्हानं बाजूला सारत असताना मनाचा मोठेपणा किती आहे किंवा मनोबळ किती मोठं आहे त्यावर कसं मात करू शकतं याचाच प्रत्यय खरं तर इथे प्रतीकने दिलेला आहे. 20 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या. आणखी 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली या संघाला. टेंबवली संघाचा विचार केला तर भिवंडी तालुक्यातील हा असा एक आणखी संघ आहे की ज्याने आपला बोलबाला गेली अनेक वर्षापासून कायम टिकून ठेवलेला आहे. त्यांचा दरारा, त्यांची दहशत क्रिकेटची ती कायम टिकून राहिलेली आहे. टिकून ठेवणं या गोष्टीला फार मोठं महत्त्व आहे. तुम्ही अंशकालीन राहण्यापेक्षा दीर्घकालीन होणं कधी महत्त्वाचं असतं.
निलेश म्हात्रे दाखल होत आहेत नवीन षटकासहित. आणखी एक मोठा खेळाडू लिजेंडरी प्लेयर आजच्या दुपारच्या सत्रामध्येच मोठा गावच्या वतीने 40+ क्रिकेट त्याने खेळलं आणि काय फलंदाजी तिकडे झाली होती निलेश म्हात्रे यांची. चोवीस चेंडूंमध्ये 70 धावांची इनिंग त्याने साकारली होती. गोलंदाजीमध्ये सुद्धा इथे योगदान देत आहेत. स्ट्रायकिंग याला बॅटरचा विचार केला तर विरेश पाटील आहेत. आज बऱ्याच फलंदाजी करणाऱ्या संघाने बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंज केलेला आम्ही पाहिलेलं आहे. टेंबवली संघाच्या वतीने तोच चेंज आपण बघतो. बघा इथे इंटेंट पूर्णपणे स्पष्ट आहे की फक्त आणि फक्त एकेरी धाव घ्यायची आहे. स्ट्रायकिंग याला बॅटर प्रतीकला आणायचं आहे. मला असं वाटतं सरपंच उपसरपंच चषक वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील यांच्या गावी ओळीला ज्यावेळेस संपन्न झाला होता त्यावेळेस त्या रात्री प्रतीक पाटील यांच्याबरोबर मी चर्चा केली होती इंजुरी संदर्भात. त्याने काही गोष्टी बोलून जरूर दाखवल्या होत्या परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांचा परिचय आला नाही. सांगितलं होतं की रात्रीचं क्रिकेट खेळताना मला अडचणी येतात आणखी, परंतु इथे ज्या पद्धतीने फलंदाजी करतात असं वाटत नाही काही अडचणी आहेत प्रतीक पाटील यांच्या समोर. क्लीन बोल्ड. यावेळेस इथे आपण बघतो यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेलेल्या आहेत. बेल्स इकडे लाईट झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि याचबरोबर फलंदाज प्रतीक पाटील अर्थात बाट्या यांचा डाव इथे संपलेला आहे. सुनील सर, पहिल्या षटकामध्ये जर अशा प्रकारची गोलंदाजी राहिली असती तर कदाचित मॅच रंगतदार प्रेक्षकांना पाहायला मिळाली असती. मात्र ॲज अ लेजंड आपल्या परीने 100% देत आहे या मॅचमध्ये. आणि नेहमी आपण बघितले जेव्हा जेव्हा लेजंड खेळाडू असतात आपल्या संघामध्ये तेव्हा ते आपल्या संघासाठी 100% देत असतात. आणि या मॅचमध्ये देखील विकेट मिळालेलं आहे प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबोली या खेळाडूचं. लेजेंड नेव्हर डाय असं म्हणतात. या आपण पाहतोय आपल्या टीव्ही मॉनिटरवर सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांना आपण पाहतोय. सर्व प्रेक्षकांची देखील भेट घेताना आपण पाहतोय. सोबतच अजय पाटील. अनेक पावसाळे पाहिलेले आहेत या खेळाडूने त्याचमुळे कोणत्या वेळेला काय करायचं आहे याचं भान त्यांच्याकडे आहे. आणि भानावर राहून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत निलेश म्हात्रे. मोठ्या फलंदाजाला त्याने बाद जरूर केलेलं आहे. नवीन फलंदाजाचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील आक्रमकतेचं दुसरं नाव. या अगोदर खरं तर आदित्य भोईर बाद झालेले आहेत ते सुद्धा त्यासाठीच जाणले जातात. हा बघा फुलटॉस इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ओम तिकडे उपस्थित आहे त्याच्या वतीने टिपला गेलेला आहे झेल. आणि याचबरोबर फलंदाज इथे बाद होत असलेले आपण बघू शकू. मोनिशलाही परतवण्यामध्ये यश मिळालेलं आहे गोलंदाज निलेश म्हात्रे यांना. गोलंदाज निलेश अर्थात वडिलांच्या या चेंडूवर मुलाने टिपलेला आहे झेल. ओमच्या वतीने झेल टिपला गेला. लागोपाठचे 2 चेंडू लागोपाठचे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळतं निलेश यांना. धावफलकाचा जर आपण विचार केला तर पहिलं षटक की ज्यामध्ये 20 धावा आलेले आहेत तिथून फलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये स्ट्रॉंग बनलेला आहे आणि त्याचमुळे प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत आहेत. नवीन फलंदाज इन होत आहेत. तौसिफ शेख येत आहेत. खतरो के खिलाडी अल्ताफ शेखचं येणं आणखी शेष आहे. प्रतिकूल परिस्थितीसाठी राखून ठेवला जाणारा खेळाडू डेंजरस कस्टमर अल्ताफ इज एट टू कम. मला असं वाटतं कदाचित आज अनुपस्थित असावेत कारण अल्ताफ मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर त्याचा आवाज कधीही तुम्हाला ऐकायला येऊ शकतो. खेळासाठी सर्व काही. यावेळेस हा चेंडू खराब होता फलंदाजासाठी. चेंडूफळीचा संपर्क करता आला नव्हता बॅटरला. नीटचा त्याला जर फटका खेळता आला असता तर चेंडू फार दूरवर जरूर निघून गेला असता. देर इज नो चान्स फॉर इप्स अँड बट्स इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. 1 धाव दरम्यान आलेली आहे. धावफलक 22. आणखी 12 धावा हव्यात. समोरच्या दिशेने खेळत आहेत. डाऊन द ग्राउंड. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीसाठी प्रेशराइज केलं जाईल का? फलंदाज अडचणीत येऊ शकता. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला. थ्रो हवा होता नॉन स्ट्रायकिंग एंडला कारण तिकडे
जल्पेश भोईर उपस्थित होते, त्याचमुळे दुसरी धाव अत्यंत महत्त्वाची असणार आहे. अशातच तुमच्याकडे आपण बघतो गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे फक्त तुटपुंजा 34 धावा आहेत आणि तितकंच कुशन, तितकीच इन्व्हेस्टमेंट त्यांच्या वतीने केली गेलेली आहे. त्याचमुळे प्रत्येक धाव खर्च करत असताना 10 वेळा विचार करावा लागेल. या चुकांपासून त्यांना काहीतरी शिकावं लागेल. 2 षटकं संपतायत. फलंदाजी करत असताना त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली जाऊन पोहोचलेली आहे 24 वर. येणारे चेंडू आहेत 12 आणि आणखी 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 10 धावा. या अगोदर एक थ्रिलिंग क्लायमॅक्स आपण अनुभवला होता, जिकडे पोगाव संघाला पराभूत केलं होतं गावदेवी वसार संघाने. तिथे सुद्धा याच पद्धतीचं इक्वेशन होतं. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 22 आल्या होत्या, उर्वरित 2 षटकांमध्ये 10 गरजेच्या होत्या आणि त्याच पद्धतीने या सामन्याचा ट्रेंड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. इथे आलेले सुरुवातीला 34, उर्वरित 2 षटकांमध्ये 10 हव्यात. कधी कधी स्कोरबोर्ड त्याचा ट्रेंड पुढे सुरू ठेवत असतं. इथे मात्र गोलंदाजी जल्पेशकडे देण्यात आलेली आहे. पाहिजे हा धिटाईचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आलेला आहे. धारिष्ट्य दाखवलेलं आहे जल्पेशने. गोलंदाजी त्याच्या वतीने कशी होईल हे सुद्धा पाहूया. यावेळेचा चेंडू चांगला आहे. यॉर्कर लेंथवर टाकतायत, हलक्या हाताने खेळतायत, त्याचमुळे दुसरी धाव कदाचित इकडे ऑन असू शकते आणि इथे कलेक्ट करता आलं नव्हतं गोलंदाजाला. हा चेंडू खूप वेगाने खरं तर तिकडे फेकी दिली होती त्या क्षेत्ररक्षकाने, त्याचं कौतुक करावं लागेल. क्रिकेटमध्ये फार मोठं परस्पर अवलंबन असतं. गोलंदाज हा क्षेत्ररक्षकावर अवलंबून असतो, क्षेत्ररक्षक हा गोलंदाजावर अवलंबून असतो. जल्पेश भोईर यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी सर्जा ग्रुप मोठा गाव यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज, इकडे 3000 रुपयांचा कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. पाहायचं आता जल्पेश यांच्याकडे चेंडू किती उरलेले आहेत? 4 चेंडूंमध्ये 3 फलंदाजांना खेळाडू कक्षामध्ये धाडावं लागेल. प्रत्येक फलंदाज बाद करतात तर त्यांना 1000 रुपये मिळेल, परंतु 3 फलंदाजांना बाद करावे लागतील हा क्रायटेरिया आहे. तर आणि तर 3000 मिळू शकतात. यावेळेस इथे पूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सर्जा ग्रुप यांच्या वतीने 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. दुसरी धाव इथे पूर्ण की अपूर्ण हा प्रश्न मुख्य पंचांना विचारलेला आहे. तिसरीसाठी निघालेले आहेत. आता फलंदाजाला परतावं लागेल. इथेही डायरेक्ट हिट आली नाही. भगवान जब देत आहे तो छप्पर फाड़ के देत आहे, परंतु ज्यावेळेस वेळ तुमची परीक्षा घेण्यासाठी उतरते त्यावेळेस मात्र तुम्हाला अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि तीच इथे आपण बघतो द्यावी लागलेली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 3 धावा पाहायला मिळतात आपल्याला. जिकडे 1 धाव पूर्ण होणं कठीण वाटत होतं तिथे 3 धावा बनलेल्या आहेत. एकूण धावांचा विचार केला तर त्या झालेल्या आहेत 30. आणखी 4 धावांची गरज आहे. 1 बिग हिट कॅन क्लिंच विक्ट्री फॉर बॅटिंग टीम, दॅट इज त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली. या आपण बॅनर्स सर्व दाखवले जात आहेत आणि त्याला पाहणी करताना या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. न भूतो न भविष्यातील ही मोठी स्पर्धा इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण की विरोध करणारे पक्के असतात आणि समाजसेवा करणारे कमी असतात. चांगला विषय संदेशाने खरं तर तिकडे छेडला होता. बघा, सज्जन आणि दुर्जन यामध्ये काय फरक आहे? सज्जन ही अशी व्यक्ती आहे ज्याला समाजाला ज्याच्यापासून कोणताही अपाय होत नाही. सर एकच मिनिट थांबवेल, कारण की या स्पर्धेचे सेकंड प्राइज स्पॉन्सर सन्माननीय प्रदीप तरे यांना दाखवला जात आहे. महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. आपणास विनंती असेल आपण सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या सोबतच या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मोस्ट वेलकम. 2 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल. चांगला चेंडू. सज्जन माणसं अशी असतात की ज्यांच्यापासून समाजाला कोणताही उपद्रव होत नाही, परंतु समाजाला फायदा होतो. याचा विरुद्ध बाजू अशी असते दुर्जनांची की जे समाजासाठी उपद्रवकारक ठरतात, फायदा तर काहीच होत नाही. यावेळेस मोठा फटका. सौ सोनार की एक लोहार की आणि यावेळेस फलंदाज तौसिफ शेख याच्या बॅट मधून हा विजयी षटकार. एक टप्पा घेताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय अशा पद्धतीचा इशारा मैदानाच्या आतमधून येतोय. थोडा अति उत्साह
आपल्याला पाहायला मिळायला हरकत नाही. रात्रीचे घड्याळाकडे जर आपण नजर टाकले तर वाजलेले आहेत 12:58 म्हणजे 1 वाजलेले आहेत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेले तो म्हणजेच त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली या संघाने. सामन्यातील सामनावीर खेळाडू गोलंदाजी करताना प्रतीकने पहिलं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. फलंदाजी करताना 2 षटकार 1 चौकार 16 धावांचं योगदान दिलं आणि अष्टपैलुत्व सिद्ध केलेले आहे प्रतीकने आणि तो या सामन्यातील सामनावीर. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच प्रतीक पाटील ठरलेला आहे. कॅप्टनने देखील यायचं आहे आणि आई गावदेवी वसा टीमच्या कॅप्टनने देखील टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. चेक. सामनावीरामध्ये थोडासा बदल आहे. प्रतीक पाटील याच्या गेली अनेक वर्षांचा खेळ जर आपण बघितला तर प्रत्येक वेळेस आपल्याला मिळालेली मॅन ऑफ द मॅच हा दुसऱ्या एका खेळाडूसाठी डेडिकेट करणारा मोठ्या मनाचा खेळाडू आहे आणि इथे यावेळेस गोलंदाजी यश नांदुरकरच्या सारख्या गोलंदाजाकडून चांगली झाली होती. शेवटचं षटक यशने हाताळलं, 3 धावा खर्च केल्या आणि इथे यावेळेस प्रतीक पाटीलच्या वतीने यश ठरवण्यात आलेलं आहे सामनावीर खेळाडू. यस, इट्स ओ टू यू संदेश पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच सर. आपण टॉस देखील करणार आहोत आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच